नमस्कार. आज आपण आहोत ठाण्यामध्ये. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी आज शर्मिला पिंपळकर यांची वर्णी लागलेली आहे. याच त्यांनी महापौरपदाचा जो पदभार आहे त्यांनी तो स्वीकारलेला आहे. तसं पाहिलं तर ठाण्याचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक नवीन समीकरण मागच्या काही वर्षामध्ये आपण ऐकलेलं आहे. तसं तर ठाण्याचा आणि शिवसेनेचा फार मोठा संबंध आहे. कारण ठाण्यातला जसा इतिहास आहे तो फार फार काळापासूनचा इतिहास आहे. या ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे असतील यांनी ठाण्यामध्ये शिवसेनेची खऱ्या अर्थाने रुजवण केली आणि त्यांच्या पश्चातही आज जर का आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेवर जो आहे महायुतीचा भगवा आहे, शिवसेनेचा भगवा आहे, तो या ठिकाणी फडकत आहे. जर का आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये जे महापौर पद असतं ते फार अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण महापौर पदाची कारकीर्द जशी प्रथम नागरिक म्हणून असते, तशी ही जी नागरिक कारकीर्द असते ती अत्यंत यशस्वीपणे ठरणारी असते. कारण ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासात जर का आपण पाहिलं तर ठाण्याचे महापौर जे आहेत त्यांनी आज आमदार झालेले आहेत, काही खासदार झालेले आहेत, काही विधान परिषदेचे उपसभापती झाले आहेत. आपण जर का या ठिकाणी पाहिलं तर 1978च्या काळामध्ये सतीश प्रधान या ठिकाणी ठाण्याचे महापौर झाले होते. पहिले महापौर होण्याचा त्यांनी मान मिळवला होता. त्यानंतर ते खासदार देखील या ठिकाणी झाले होते. आपण पाहिलं की 1988च्या दशकामध्ये वसंत डावखरे साहेब असतील की त्यांनी या ठिकाणी त्यांचा ठाण्याचा महापौर पदाचा मान मिळवला आणि त्यांनी आज सर्वोत्तम असं जे पद आहे की विधान परिषदेचे उपसभापती आहेत, ते पद त्यांनी या ठिकाणी मिळवलं. जसं आपण जर बघितलं की आज महापौर दालनाच्या बाहेर ही सगळे छायाचित्र जे आहेत ते सगळ्या महापौरांची लावलेली आहेत. एक वेगळा इतिहास या ठिकाणी आपण जसं म्हणतो की ठाण्याला लाभलेला आहे. तसं जर का आपण पाहिलं तर अनंत तरे यांची देखील कारकीर्द आज या ठिकाणी महत्त्वाची ठरलेली की अनंत तरे देखील या ठिकाणी महापौर झाले होते आणि ते देखील या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी निवडून येण्याचा मान मिळवला होता. त्यांनी महापौर पदाची त्यांनी विशेष म्हणजे हॅट्रिक देखील केली होती. तसं जर का आपण बघायला गेलं तर या ठिकाणी आपण आता पाहिलं की ठाण्याच्या महापौरपदी जसा वैकी असतील, त्याच्यानंतर राजपूत असतील, शारदा राऊत असतील, तसं आपण बघितलं की राजन विचारे आहेत. 2007च्या दशकामध्ये राजन विचारे यांनी या ठिकाणी महापौर पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर जी शिवसेना होती, त्या शिवसेनेच्या कालावधीमध्ये त्यांनी या शहराचा आमदारकीचं देखील नेतृत्व केले होतं. त्यानंतर त्यांनी खासदार म्हणून देखील एक वेगळी भूमिका या शहरासाठी बजावलेली होती. जरी आज शिवसेनेची जरी काही आज वेगळी शशिमेरा असली, तरी 2 गट शिवसेनेचे असले, तरी मुळामध्ये ठाण्याची शिवसेना हा शब्द मात्र आज ठाणेकरांच्या मनामध्ये कायम राहिलेला दिसतोय. तसं जर का आपण पाहिलं की ठाण्याला एक जसा महापौर पदांचा जो काही इतिहास आहे, की महापौर झालेला हा भविष्यात उच्च पदापर्यंत पोहोचलेला आहे. तसाच या ठिकाणी आपण पाहतोय की संजय मोरे असतील, मीनाक्षी शिंदे असतील. त्याच्यानंतर आपण पाहतोय की नरेश म्हस्के. अर्थातच नरेश म्हस्के म्हटलं की एक शिवसेनेचा आणि नरेश म्हस्के यांची एक वेगळी नाळ आहे. कारण भारतीय विद्यार्थी सेनेच्या दशकापासून ते या ठिकाणी कार्यरत होते आणि त्यांनी वेगळा इतिहास या दिलेला आहे. ठाण्याला एक वेगळा आयाम त्यांनी दिलेला आहे. त्या काळामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय विद्यार्थी सेना जी आहे ती त्या ठिकाणी उभी केली, रुजवली. ती जी पूर्ण या ठिकाणी एक वेगळं वलय निर्माण केलं. अर्थातच त्यांना एक मोठा पाठबळ होता त्या स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा. त्यानंतर नरेश म्हस्के साहेब ज्यावेळेला 2022 मध्ये महापौर झाले, त्या ठिकाणी 2019 ते 2022 या कालावधीमध्ये त्यांची कारकीर्द अत्यंत प्रभावी ठरली. त्याच कालावधीमध्ये जर का आपण पाहिलं तर त्याच्यानंतर त्यांनी खासदारकी देखील या शहराची बसवली. आता झालेल्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. जसा हा इतिहास ठाण्याला आहे तो एक अत्यंत वेगळा इतिहास आहे. कारण ठाण्याचे आज जर का आपण पाहिलं तर सभागृह नेते म्हणून या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे साहेब होते आणि एकनाथ शिंदे त्यानंतर ठाण्याचे महापौर झाले जरी नसले तरी त्यांनी सभागृह नेत्यानंतर जी मजल मारली ती थेट या ठिकाणी आमदारकी मारली, की विशेष म्हणजे कोपरी 5 पाखाडी मतदारसंघातून ते आमदार आले आणि दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर ते या शहराच्या ठिकाणी या शहराच्या जडणघडणीत एक आपला वाटा करत असताना राज्याच्या जडणघडणीत त्यांनी एक आपली साथ दिली आणि ते या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले आणि आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आहेत. आपण जर का पाहिलं तर ठाण्याला जसा इतिहासामध्ये आपण डोकावून बघतोय, की आज हा योगायोग म्हणावा लागेल, की ठाण्याचा कोपरी 5 पाखाडी मतदारसंघ हा एकनाथ शिंदेचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून ज्या निवडून आलेल्या नगरसेविका शर्मिळा पिंपळकर, त्या आज ठाण्याच्या महिला महापौर झालेल्या आहेत आणि या महिला महापौर ह्या ज्या कोपरी 5 पाखाडी संघातून झाल्या आहेत. निश्चितपणे 2.5 साधारणतः या ठिकाणी 2.5 वर्षाचा कार्यकाल मिळेल असं सांगण्यात येत होतं. परंतु ह्या ठिकाणी जे आहे ते सव्वा वर्षाचा महापौर आणि उपमहापौर पद जे आहे ते वाटून घेण्यात आलेलं आहे. शर्मिला पिंपळकर या आज महापौर जरी झाल्या असतील, तर भविष्यामध्ये त्यांची कारकीर्द कशी असेल? निश्चितपणे त्यांनी जे महापौर पद आज मिळवले ते आणि आपण जर का आता पाहिलं तर ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळकर ज्या आहेत त्या आज त्यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. त्या ठाण्याच्या महापौर झालेल्या आहेत. 24व्या महापौर होण्याचा बहुमान हा त्यांनी मिळवलेला आहे. ठाण्याच्या महापौराचा जसा इतिहास आहे तो पुढे त्यांना विविध पदं दिली जातात. त्यांना विविध आमदार झाले असतील किंवा खासदार झाले असेल, इतिहास या ठिकाणी झालेला आहे. तसं आता शर्मिला पिंपळकर या काही नवा इतिहास रचतील का? किंवा पक्ष त्यांच्यावरती आणखीन यापुढे महापौर पदाच्या नंतर काही जबाबदारी देईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर जाधव, ठाणे.